आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपलं काय झालं प्रॅक्टिस सेट 4.3 मधील फर्स्ट सेकंड थर्ड सम शिकून झालेले आहे। फोर्थ सम कडे आपण वळणार आहोत। फोर्थ सम मधले कन्सेप्ट मी तुमचे आधीच क्लिअर करून घेतले होते, जेणेकरून जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तसे कन्सेप्ट जसे क्लिअर असतील तसे सम लवकर सॉल्व करून होतील, हा माझा हेतू होता। तर आपण थोडा वेळ न घालवता सुरुवात करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.3 मॅथ्स 1 फोर्थ सम। देशपांडे परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5। फेस व्हॅल्यू किती आहे? ₹5 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20। प्रीमियम किती आहे? ₹20। हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000। आता तुम्हाला इथे साधं सांगतो, 20,000 रुपयाचे शेअर्स, 20,000 रुपयाचे शेअर्स तिने फेस व्हॅल्यू तेव्हा किती होती? 5 आणि प्रीमियम किती होता? 20। आणि तेव्हा फेस व्हॅल्यू 5 आणि प्रीमियम ₹20 असताना तिने 20,000 रुपयाचे शेअर्स विकत घेतल्यात, पण ते आपल्याला किती घेतल्यात ते माहित नाही, तेच आपल्याला काढायचं आहे। किती रुपयाचे घेतल्यात? 20,000 चे घेतल्यात। म्हणजे तिने खर्च किती केले? खर्च केले 20,000। किती खर्च केले? 20,000। मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा काय सांगितलेलं, जे रक्कम शेअर्स घेताना रक्कम जी खर्च केली जाते, शेअर्स घेताना जी रक्कम खर्च केली जाते त्याला काय सांगतात? सम इन्व्हेस्टेड। बरोबर? मग सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती पैसे खर्च केले? किती पैसे खर्च केले? 20,000। अजून दुसरी गोष्ट, मार्केट व्हॅल्यू इथे माहित आहे का आपल्याला? नाही। कोणते पण शेअर्स विकत घेताना त्याची मार्केट व्हॅल्यू आपल्याला माहित असणं गरजेचं असते। आता समजा तुम्ही मोबाईल घ्यायला गेले, त्या मोबाईलची तुम्हाला फेस व्हॅल्यू ना प्रीमियम माहित आहे, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू माहित नाही, तर तुम्हाला विकत घेता येईल का? मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? त्या मोबाईलची आता बाजारामध्ये किती किंमत आहे त्याला काय सांगतात? मार्केट व्हॅल्यू। इथे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिली आहे का? नाही। मग मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो। मग मार्केट व्हॅल्यू कशी काढतात? फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम याची प्लस करून काय भेटते? मार्केट व्हॅल्यू। एवढं समजलं? मग आता या दोघांचा हे सम इन्व्हेस्टेड समजलं। म्हणजे सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? जे शेअर्स आपण विकत घेतो आणि ते विकत घेण्यासाठी आपल्याला जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याला सांगतात सम इन्व्हेस्टेड। मार्केट व्हॅल्यू आपल्याला माहित नसेल तर आपण किती शेअर्स विकत घेतल्यात ते काढू शकत नाही। म्हणून मार्केट व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम। लक्षातच ठेवून द्या, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम हे मार्केट व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आहे। आणि सम इन्व्हेस्टेड कशाला सांगतात ते सुद्धा लक्षात ठेवून द्या। आता आपण काय थोड्या वेळ घालवता सुरुवात करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.3 फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टरचं नाव मी मुद्दाम लिहिलेलं नाही, कारण की आता तुमच्या लक्षातच राहिलेलं असेल। प्रॅक्टिस सेट 4.3 त्यातील फोर्थ सम। मग आता पहिला फेस व्हॅल्यू तुम्हाला किती दिले ते लिहून घेतो, ₹. प्रीमियम किती दिलाय ते सुद्धा लिहून घेतो, ₹. अजून तुम्हाला काय दिले? सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती रुपयाचे शेअर घेतले त्याला काय म्हणतात? सम इन्व्हेस्टेड। सम इन्व्हेस्टेड किती? ₹20,000। एवढं समजलं? आता तुम्हाला मी पहिला पण बोललेलं, आता पण बोलतो, मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो। मार्केट व्हॅल्यू इथे माहित नसेल तर तुम्हाला शेअर्स किती विकत घेतल्यात ते माहिती पडणार नाही। मग तुम्हाला मार्केट व्हॅल्यू आता काढायची आहे। मग मार्केट व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम। मग फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू आहे 5, प्रीमियम आहे 20। मग मार्केट व्हॅल्यू किती भेटली? मार्केट व्हॅल्यू ₹25। एवढं समजलं? आता
सम इन्व्हेस्टेड म्हणजे आता तुम्हाला काढायचं आहे नंबर ऑफ शेअर्स. कसा काढतात? सम इन्व्हेस्टेड, मागचा जो सम झाला त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल. सम इन्व्हेस्टेड म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट. इथे समजा सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट ते कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी साठी जो फॉर्म्युला वापरला तोच मी इथे वापरतो. सम इन्व्हेस्टेड कसं करतात? नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. सम इन्व्हेस्टेड किती रुपये खर्च केले? 20,000 म्हणजे 20,000. नंबर ऑफ शेअर्स माहित नाही आपल्याला म्हणून मी तसंच लिहिलं नंबर ऑफ शेअर्स आपल्याला माहिती नाही. मार्केट व्हॅल्यू आताच काढली किती आहे? 20. मग काय करणार? हे 25 इंटू मध्ये तिथे जाताना डिवाइड मध्ये. मग हे 20,000 डिवायडेड बाय 20 आणि हे मग तुम्हाला काय भेटेल? नंबर ऑफ शेअर्स भेटतील. आता मग 20,000 ला डिवाइड करायचं 25 ने. मी पहिला 200 ने दाखवतो. 25 8 जा 200. मग इथे मी लिहितो हे 25 हे 200 घालवतो आणि इथे लिहितो 8. 25 8 जा 200. मग 8 आणि हे दोन 0. मग इथे लिहितो 8 असं आलं. इथे किती राहिले? 8 आणि हे दोन 0 राहिले बरोबर. आणि इथे आपण लिहितो नंबर ऑफ शेअर्स किती आलं? 800. म्हणजे 20,000 रुपयामध्ये किती शेअर आले? 800. इथे तुमचं हे सम शिकून झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे काय शिकायला भेटलं? सम इन्व्हेस्टेड कशाला सांगतात? मार्केट व्हॅल्यू चा फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला शिकायला भेटलं. मग तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स किती आले? 800 शेअर्स आले. इथे तुमचं हे सम जो फोर्थ सम होता तो इथे शिकून झालेला होता. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.